अजित पवार गटातील जिल्हाध्यक्ष आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना लवकरच 4 चाकी गाड्यांची भेट मिळणार आहे। पदाधिकाऱ्यांसाठी 100 गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत। अजित पवार पदाधिकाऱ्यांना आलिशान भेट काय देत आहेत पाहूयात आपण। अजित पवार गटाचा आलिशान थाट। अजितदादांच्या गटातील पदाधिकाऱ्यांची चांदी। जिल्हाध्यक्षांना मिळणार आलिशान गाडी। अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला कार देण्याची घोषणा केली होती। तीच घोषणा आता अंमलात आणली जाते। अजित पवार गटाच्या कार्यालयामध्ये स्कॉर्पिओ आणि बोलेरो गाड्यांची टेस्टिंग सुरू आहे। आपण बघू शकतो ही स्कॉर्पिओ गाडी आहे। या गाडीची अंदाजित किंमत 22 लाख आहे। हे अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष आहेत यांना देण्यात येणार आहे। आणि दुसरी एक गाडी आहे ती बुलोरो ही गाडी आहे। ही बुलोरो गाडीची किंमत जवळपास बाजार भावात 16 लाख आहे। आणि जे सेलचे अध्यक्ष आहेत महिला पदाधिकारी आहेत यांना ही गाडी देणार आहेत। हे पण गाडी 40 ची ऑर्डर देण्यात येणार आहे। टेस्ट ड्राईव्ह झाल्यानंतर याची सुद्धा किंमत जवळपास 8 कोटीपर्यंत जाते। पवारांची साथ सोडून आलेल्या जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची अजित पवार गटाकडून विशेष काळजी घेतली जाते। यावरून दोन्ही गटातील नेत्यांनी काय म्हटलंय आपण बघूया। यापूर्वी सुद्धा ज्यावेळेला आम्ही एकत्रितपणाने काम करत होतो त्यावेळेला जिल्हाध्यक्षांना तशी वाहनं देण्याचा निर्णय झाला होता। त्या दिवशी गेल्या 22 तारखेलाच कर्जतच्या चिंतन शिबिराच्या नंतर संबंध राज्यव्यापी आढावा बैठक मी ज्यावेळेला घेतली त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या सर्व जिल्हाध्यक्षांना आणि मग महिला जिल्हाध्यक्षांना सुद्धा आगामी कालावधीमध्ये संघटनाचं काम करण्यासाठी संघटना अधिक वाढवण्यासाठी त्या ठिकाणी वाहनं दिली जावीत अशी मागणी त्या ठिकाणी करण्यात आली होती। प्रत्येकाला गाडीला बांधून ठेवायचं म्हणजे पळून जाणार नाही। पळणाऱ्यांची भीती खूप आहे ना, कधी काय वेळ सांगता येत नाही। निवडणुका जाहीर तर होत्या मग बघा पळापळ। अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना कोणत्या गाड्या मिळणार पाहूया। स्कॉर्पिओ N4 एक्सप्लोर आणि बोलेरो निओ या गाड्यांची खरेदी केली जाणार आहे। बोलेरो निओ गाडीची किंमत साधारण 10 ते 12 लाख इतकी आहे। स्कॉर्पिओ N4 एक्सप्लोर गाडीची किंमत 16 ते 22 लाख इतकी आहे। अजित पवार गटाकडून आतापर्यंत 40 गाड्यांचं बुकिंग करण्यात आलंय। आणखीन 60 गाड्या लवकरच खरेदी केल्या जाणार आहेत। या गाड्यांचा वापर कशासाठी केला जाईल तेही पाहूया। नव्या गाड्या मिळाल्यानंतर जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त फिरून पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवायची आहे। शहराच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागात जिल्ह्याची व्याप्ती जास्त असल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जास्त फिरावं लागतं। त्यामुळे शहरातील जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना बोलेरो निओ ही गाडी दिली जाऊ शकते, तर ग्रामीण भागातील जिल्हाध्यक्षांना स्कॉर्पिओ गाड्या दिल्या जाणार आहेत। गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवून पक्ष बळकट करायचा आहे। पुण्यात निधी वाटपावरून अजितदादांच्या गटातील आमदारांना झुकतं माप मिळाल्याचा आरोप झाला, पण आपल्या आमदार आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी एकही संधी अजित पवार सोडत नाहीये। आता नव्या कोऱ्या गाड्यांमधून फिरताना पक्षाला किती बळकटी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। अवेश तांदळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।